नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. गडचिरोलीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी. शहरातील मशिदींमध्ये विशेष नमाज अदा. रमजान ईदच्या निमित्ताने बाजारपेठेत गर्दी. मुस्लिम बांधवांकडून ईद जल्लोषात साजरी. धुळ्यात मुस्लिम बांधवांचं सामूहिक नमाज पठण. देशात शांतता, बंधुभावासह युद्ध थांबवण्यासाठी प्रार्थना. मुस्लिम बांधवांची प्रतिक्रिया. मनमाडला रमजान ईद उत्साहात साजरी. नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी. नगराध्यक्ष मान्यवरांकडून ईद निमित्त शुभेच्छा. भंडाऱ्यात रमजान ईदचा उत्साह. ईदगाह मशिदींमध्ये हजारो मुस्लिम बांधवांचा नमाज अदा. पोलीस प्रशासनाकडून ठिकठिकाणी चोख बंदोबस्त. मावळमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी. देहू रोड ईदगाह मैदानावर 7,000 बांधवांचा मौलाना नूरशाह कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज अदा. रमजान निमित्त पुण्याच्या इंदापुरात सामूहिक नमाज पठण. आजी माजी मंत्र्यांसह भाजप नेत्यांनी दिल्या शुभेच्छा. छत्रपती संभाजीनगरमध्ये रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा. शहरातील प्रमुख छावणी ईदगाह येथे हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव एकवटले. सांगलीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथ नगरीत बगाड सोहळा उत्साहात संपन्न. सोहळ्यादरम्यान गुलाल भंडाऱ्याची उधळण. नागनाथाच्या नावानं चांग भलं जयघोषाने परिसर दुमदुमला. नवी मुंबई महापालिका रोखणार वायू प्रदूषण. 18 महिन्यांचा ॲक्शन प्लॅन. 7 तत्वांवर डिटेन्शन, आयडेंटिफिकेशन, एनालायझेशन, इरेडिक्शन, कंट्रोल, प्रिव्हेन्शन आणि मेंटेन तत्वावर महापालिका काम करणार. नारायणगावमध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. बदलत्या वातावरणामुळे शेतीला फटका. चाकणमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा. नागरिक आक्रमक. रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांकडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. नागपूर मेट्रोच्या खोदकामात मानवी सांगाडा सापडला. परिसरात खळबळ. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा रोड परिसरातील घटना. बीड खालापुरीत गँगचा दहशतवाद. कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं डोक्याला काळी पट्टी बांधून बेमुदत उपोषण. गँगकडून दहशत निर्माण होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. वसमत शहरात हनी ट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश. कॅमेऱ्यात कैद करून नागरिकांची ब्लॅकमेलिंग. व्हिडिओच्या धमकीवरून खंडणी उकळली. जळगाव जामनेरमध्ये आत्महत्ये प्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप. प्रशांत वाघ आत्महत्या प्रकरणात चौकशीची मागणी. 15 दिवस गुन्हा दाखल नाही. पोलिसांवर निष्काळजीपणाचा ठपका. वर्ध्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत आरोपीला अटक. आरोपीकडून चेन स्नॅचिंगचे 11 गुन्हे उघडकीस. आरोपीकडून सोन्याच्या ऐवजासह 20,90,000चा मुद्देमाल जप्त. वाहन चोरी हल्ला. वॉन्टेड आरोपीला उल्हासनगरात अटक. ई-चालान मेसेज मालकाला गेल्याने प्रकरण उघडकीस. चोरी घरफोड्या करणारा सराईत चोर नाशिकमधून अटक. चोराकडून 27,500 किमतीचा मुद्देमाल जप्त. पुढील कारवाई सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.